नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहे की एनरिच किट जे आपण आल्याला सोडणार होतो साधारणपणे 17व्या ते 18व्या दिवशी ते एनरिच किट मिक्स कसं करायचं. शेतकऱ्यांची अडचण येते की एनरिच किट आणलंय पण ते जीवाणू आहेत, तर ते मिक्स कसं करायचं, त्याला 7-8 दिवस भिजत ठेवायचं का आज भिजवलं की लगेच दुसऱ्या दिवशी सोडायचं, याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे. तर एनरिच किट शेतकरी आहेत अजयगिरी होते, 2 एकरचा प्लॉट आहे आल्याचा. तर आता एनरिच किट किती आणलेत तुम्ही सेट? 2 आले 500चे, म्हणजे 500 ml चे 2 एनरीचे. ओके, आता हे 500 लिटरचं जे 500 ml चा जो सेट आहे तुमचा 1 एकरसाठीचा, त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर केलेली आहे तुम्ही? 150 ml आपण 150 लिटर आपण स्वच्छ पाणी घेतलं, 2 किलो बेसन, 2 किलो गूळ आणि 5 लिटर ताक आणि एनरिच किट टाकून ते आपण चालवून घेतलं. ओके, ते सर्व फक्त पाणी शेतकऱ्यांनी काय करायचं की सर्वप्रथम पाणी 150 लिटर पाणी घ्यायचे, स्वच्छ पाणी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ मिक्स करायचं. हे मिक्स केल्यानंतर 4 लिटर ताक, हे सर्व मिक्सचर करायचं आणि त्याच्यानंतर जे आपला 500 ml चा सेट आहे एनरिच किटचा, तो पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकायचं. हे सर्व मिक्स झाल्यानंतर सावलीमध्ये मिक्स करायची, ही काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट, आज दिवसभर हे ठेवायचे, रात्रभर ठेवायचे आणि उद्या सकाळी साधारणपणे 12 ते 24 तासानंतर तुम्ही ड्रिपद्वारे ते पूर्ण तुमच्या 1 एकर क्षेत्राला ड्रिपद्वारे सोडून द्यायचं. धन्यवाद.